नमस्कार मंडळी, तुमचा भाऊ थेट आज तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे माहितीये का? श्री क्षेत्र बल्लाळेश्वर, जो अष्टविनायकांपैकी एक आहे, जो आपल्या पालीला आहे, म्हणजेच रायगड जिल्ह्यातल्या पाली या गावी बल्लाळेश्वराचं जे मंदिर आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बल्लाळेश्वर हे अष्टविनायकांपैकी गणपतीचं एक मंदिर आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. मोरेश्वर, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, महागणपती, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक यापैकी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे स्वतः बाप्पा नैवेद्य भक्षण करतात. तर आपण पोहोचलेलो आहोत आता डायरेक्ट पालीमध्ये. आणि हो, आता आपण महादरवाजामध्ये प्रवेश करणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला हे बघावंच लागेल की महादरवाजाची परिस्थिती कशी आहे. आणि महादरवाजावरती लिहिलेलं आहे भाविकांचे भक्तांचे सहर्ष स्वागत. आणि हा माझा मित्र आणि हा आहे बाबूराव. या बाबूरावचं दर्शन घेतल्याशिवाय लोक पुढे जातच नाही. तसेच आपण आता महादरवाजामधून प्रवेश करत आहोत. तर इथं आपण प्रसाद वगैरे फुलहार बाप्पांच्या दर्शनासाठी घेऊ शकता. सगळ्या इथं सूचना दिलेल्या आहे, कुठून कुठं जायचं, कुठं काय भेटतं काय भेटत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल आहे. अन्नछत्र कुठं आहे, हात धुण्याची जागा, चप्पल स्टँड, बाहेर जाण्याचा मार्ग, असे वेगवेगळे तुम्हाला बॅनर लावलेले आहे. आणि त्या बॅनरमधून तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरू शकता, जाऊ शकता. खूप छान अशी व्यवस्था इथल्या ट्रस्टने केलेली आहे आणि ती आपल्याला बघायला भेटेल इथं आल्यावर. आपण त्यामुळे इथं या. हे बघा, पाऊस पण पडतोय आणि छान असा मंदिराचा कळस दिसतोय आणि एकदम साक्षात गणराया प्रकट झाल्यासारखी फील येते. आणि आता मी एंट्री केलेली आहे इथे आणि मी जाणार आहे दर्शनाला. पाऊस खूप चालू आहे इथे, परंतु इथून आपण सरळ डाव्या हाताने पुढे जाणार आहोत. आणि पुढेही नेहमीप्रमाणे पाठी दिलेले आहे आत जाण्याचा मार्ग. म्हणजेच आपण आता थोड्याच वेळेत बाप्पांचं दर्शन घेणार आहोत. पालीचे बल्लाळेश्वर, ज्यांची खूप मोठी कहाणी आहे. जो बल्लाळ भक्त होता तो इतका हट्टी होता की प्रत्यक्ष गणरायाला तिथं प्रकट व्हावं लागलं. म्हणूनच इथल्या क्षेत्राचं नाव पडलंय बल्लाळेश्वर. आणि ते बघा, तुम्हाला थेट दर्शन झालेलं आहे बल्लाळेश्वरांचं आणि बाप्पांचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इथे कॅमेऱ्यात पण बघू शकतो. बऱ्याच लोकांना आत गर्दीमध्ये जाण्यासाठी व्यवस्था नसते, म्हणूनच आपण ह्या व्यवस्थेचा लाभ घेऊ शकतो. कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो आणि छान असं दर्शन झालेलं आहे. सगळे भाविक भक्त अतिशय प्रेमाने भक्तीने बाहेर पडत आहे आणि त्याचबरोबर मीही पडत आहे दर्शन घेऊन. आणि खूप असं प्रसन्न वातावरण आहे आणि ही ऊर्जा, ही प्रसन्नता बाहेर घेऊनच प्रत्येक भक्त मंदिरातून बाहेर पडत आहे. कोरीव असं दगडाचं काम, प्राचीन लेणी संस्कृती, ज्या काय आपल्या कलाकृती आहे पूर्वजांनी जपून ठेवलेल्या, त्या इथं आपल्याला बघायला भेटतात. तसंच हे आधुनिक त्यांनी काम केलेलं ते झुंबर वगैरे, जे आपण POP बोलतो त्या प्रकारची लाकडाची POP आहेत. पण त्यांनी इतकं छान असं नक्षीकाम केलेलं आहेत ना की डोळ्यांनी बघितलं की असं वाटतं ना कुठंतरी खरंच स्वर्गाची फील इथं जमिनीवरच येते. तर त्यानंतर आपण नक्कीच बाहेर पडलेलो आहोत दर्शन घेऊन. आणि छान असं तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये आपल्याला दिसणार आहे कासव दिसणार आहे. तिथं कासव असतं मित्रांनो, आपण ते बघू शकता. छान असे मंदिराचं एकदम समोर असतात आणि एकदम निसर्गरम्य वातावरण, जणू काही स्वर्ग अवतरले आणि गणरायाने रूप धारण केले ही फील येते. आणि आपण बाहेर पडतो. थेट इथून आपण प्रसादालयाकडे जाऊ शकतो, कारण दर्शन झाल्यानंतर भाविक हे प्रसाद घेण्यासाठीच जातात. आणि त्यासाठी प्रसाद म्हणजे
आपल्याला इथं भोजन उपलब्ध आहे प्रसाद रूपाने, आणि ते अवघड त्यांनी 30 रुपयात 10 ते 2.5 या दरम्यान उपलब्ध करून दिलेलं आहे. इथं काउंटरवरती तुम्ही घेऊ शकता ते. त्यानंतर हे जे दिसते बिल्डिंग, इथं तुम्ही रात्री राहू शकता. इथं रूम अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. आणि आपण आता जाणार आहोत प्रसाद घेण्यासाठी. तिथं आपण थोडंसं भोजन करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण आता पोहोचलेलो आहोत प्रसादालयामध्ये. आणि तिथं छान असं साधं आणि खूप छान असं जेवण असतं मित्रांनो. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. मी घेतलेला आहे. तुम्ही नक्कीच इथं एकदा भेट द्या. आणि थेट आपण डायरेक्ट पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत. परंतु मला इथला तुम्हाला नजारा दाखवायचा होता म्हणून मी इथलं थोडं काही बघितलं. आणि जास्त गर्दी असल्यामुळे आपण इथून प्रवेश नाही करू शकलो, थेट मंदिराच्या बाजूने प्रवेश केला. परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो, जर आपण इथं आलात तर इथं लिहिलेले बघा तुम्ही, परंपरेनुसार प्रथम श्री धुंडी विनायक यांचे दर्शन घेतात, असं आपल्या याच्यामध्ये आहे की धुंडी विनायकांचं पहिलं दर्शन घेतात. तसेच भरपूर बोर्ड लावलेले, भारतीय संस्कृतीनुसार कपडे वगैरे परिधान करावे, परंतु तसं काही मला दिसलं नाही तिथे. आणि छान असं दर्शन झालं आणि आपण पुढच्या प्रवासाला निघालोय, जी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. काहीतरी अजब कहाणी आहे रामायणाच्या संदर्भात, आणि ती इथल्याच थोड्याशा जवळच्या लोकेशनमध्ये आहे, जी तुम्हाला माहीत नाही ती मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बघा तुम्ही निसर्गाने कसं रूप धारण केले. अहो काय इथल्या लोकांमध्ये प्रेम भावना तुम्ही बघू शकता. किती छान असं वातावरण आहे. तो बघा, तो सुधागड आहे ना, वरती दिसतोय तो महाराजांच्या काळातला सुधागड. खूप मोठा इतिहास आहे तो. तुम्ही इथे येऊन जाणून घेऊ शकता, बघू शकता. आणि अशा प्रकारे आपलं श्री क्षेत्र बल्लाळेश्वर यांचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आपण निघालेलो आहोत पुढच्या दर्शनाला, पुढच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी. आणि तुमच्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत